सरकारी नोकरी कोणाला पाहिजे? अबे तू काऊन हसून राहिला बे माझ्याकडे पाहून? अरे नाही सर, लहानपणापासून माझी इच्छा होती सरकारी नोकरी करायची. तर आज MPSCचे क्लासेस लावले, 80,000 रुपये भरले, तर आता वाटत आहे सरकारी नोकरी लागेल म्हणून. बिलकुल. आणि जर सरकारी नोकरी नाही लागली तर? सर सरकारी नोकरी तर लागेल ना सर. तुमच्या बॅनरवरच लिहून होतं 100% नोकरीची गॅरंटी आमच्याकडे क्लासेस लावले तर. किती फॉर्म भरलास तू ना आतापर्यंत? सर फॉर्म तर एकही नाही भरला सर मी अजून. आदले का इकडे लोक 8-8, 10-10 वर्ष फॉर्म भरते, त्याला नोकऱ्या नाही लागत, आणि तू येते एकही फॉर्म नाही भरून आम्हाला गोष्टी सांगताय का बे? हो, हे तर बरोबर आहे सर. बरं सर, मी काय म्हणते, तुम्ही किती फॉर्म भरले होते? म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी का बरं नाही लागली सर? जास्त आगाऊपणा करायची नाही बापू, आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे चुपचाप, नाही तर तुला सरकारी नोकरी लागूनच आहे समज मग. नाही लागली नोकरी तरी काय टेन्शन नाही सर. म्हणजे उद्या मी तुमच्यासारखे कोचिंग क्लासेस सुरू करून टाकीन सर. म्हणजे काय सरकारी नोकरीमध्ये फक्त 50-60 मिळतील, पण कोचिंग क्लासेस जर सुरू केले तर एका स्टुडंटपासून 1-1 लाख रुपये सर आपण कमवू शकतो सर. अबे चुप, सरकारी नोकरी म्हणजे काय सांग? सरकारी नोकरी म्हणजे इज्जत आहे सर समाजामधील. उभा राहून सांगशील का? सरकारी नोकरी म्हणजे सर जीवन जगण्याचा मूलभूत घटक झाला आहे सर. म्हणजे सरकारी नोकरी जर नसेल तर तुम्हाला कोणती बँक लोन देणार नाही, बाप आपली पोरगी देणार नाही, समाज तुम्हाला इज्जत देणार नाही. सरकारी नोकरी आली तर तुम्हाला बायकोसुद्धा चांगली मिळेल, रस्त्यानं चालाल तर लोक तुम्हाला नमस्कार साहेब म्हणतील, तुमच्या नातेवाईकामध्ये तुमची पोझिशन सगळ्यात वरती राहील. सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला शनिवार रविवारी सुट्टी मिळते, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळते, दिवाळीची सुट्ट्या मिळते. सर आज म्हणजे सगळ्याला सरकारी नोकरी करायची आहे सर. सगळेजण सरकारी नोकरीच्या मागे लागले आहे, कोणालाच व्यवसाय करायचा नाही सर. सरकारी नोकरीमध्ये तुम्ही त्या पोरीसोबत सुद्धा लग्न करू शकता जिला तुम्ही कधीच आपल्या आयुष्यामध्ये पटवू सुद्धा शकत नाही सर. शेवटचं सांगायचं म्हटलं तर सरकारी नोकरी म्हणजे एक सुंदर चांगली बायको भेटावं म्हणून केलेली आमची कसरत आहे बस. अबे चुप, दुसरं कोणी सांगू शकते का सरकारी नोकरीबद्दल? Yes, sir. The Sarkari Naukri is the most powerful job in the world. When you have a Sarkari Naukri, you can buy daily gulab jamuncha dabba, rasgulla, kaju katli and bundishe ladu also. If you have a Sarkari Naukri, you can drink a water in a kachachi glass. When you go to your sasurwadi, your sasubai is changla paunchar karing for you, and your sasre boa bharing darunche glass for you, and your baiko say to proudly everyone, my navra is Sarkari Navra. This is the definition of Sarkari Naukri, sir. अबे मस्त बोलते बे तू. सर मीनं सुद्धा तर हेच सांगितलं सर मराठीमध्ये. अबे तुला सरकारी नोकरी चांगली बायको भेटावं म्हणून करायची आहे? सर पण खरं तर हेच आहे ना सर. दिमाग नको खाऊ मा, तू बाहेर जा. तर सरकारी नोकरी करायसाठी तुम्हाला आमच्या कोचिंग क्लासपेक्षा चांगला अबे काय झालं, वापस काऊन आलास तू? सर मला काहीतरी म्हणायचं होतं सर. काय म्हणायचं आहे? सर चांगलं शिक्षण भेटावं म्हणून आम्ही खेड्यागावामधून शहरामध्ये येतो, तिथे येऊन रूम करतो, लायब्ररी जॉईन करतो, लाखो रुपये देऊन कोचिंग क्लासेस लावतो. सगळे क्लासेसवाले म्हणतात की आमची ब्रँच बेस्ट आहे. लाखो रुपये घेऊन सुद्धा शिकवणारे शिक्षक मात्र त्याच एरियातले राहतात किंवा ज्यांना स्वतःला नोकरी मिळाली नाही तेच आम्हाला येऊन स्टुडंट शिकवतात. सर एज्युकेशनला तुम्ही लोकांनी एक धंदा बनवून ठेवला आहे सर. जागा निघाल्यावर चालान भरताना आम्हाला 800 ते 1000 रुपये एका पेपरचे द्यावे लागतात. येण्याजाण्याचा खर्च बघून आम्हाला तोच पेपर 1200 ते 1300 रुपयामध्ये पडतो. इतक्या साऱ्या स्टुडंटचा इतका सारा पैसा सरकार जमा करतो आणि जागा मात्र फक्त प्रत्येक जिल्ह्यामधून 5 ते 10 काढते. वयाचे 30-32 झाल्यानंतरही सुद्धा त्याला नोकरी नाही मिळत तर निराश होऊन तो आपल्या घरी येतो आणि एखादं छोटंसं दुकान टाकून बसतो. या 5-7 वर्षामध्ये त्याच्या बाबाचा पूर्ण पैसा सुद्धा गेला आणि त्याची मेहनत सुद्धा गेली. अबे तुला म्हणायचं काय? सर मला फक्त हेच म्हणायचं आहे की सरकारी नोकरीवर तुम्ही अवलंबून न करा. कोणतेही काम छोटं नाही राहत. कोणत्याही कामापासून तुम्ही सुरुवात करा, इमानदारीने आपलं काम करा. आज समोसेवाल्यापासून पांठलेवाल्यापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा जास्त कमवते, तर कोणतेही काम छोटं नाही, इमानदारीने करा, मेहनतीने करा. Took a pill in your beers. The show with EG, I was cool. We don't talk anymore like we used